मोरे सरांनी सांगितले. मित्रांनो, 13/2/95 साली मी नोकरीला लागलो. आणि तुम्हाला माहित नसेल, 2 वर्षापासून मी लोहारे गुरुजीकडे जायचं, सर मला नोकरी करायची आणि शिक्षक व्हायचे. त्यावेळी आपला गणवेश हसनाबादे सरांच्या अंगावर जो शर्ट आहे तो शर्ट आणि पांढरा पॅन्ट असा शर्ट होता. आणि त्यावेळी मी शिक्षक नसताना सुद्धा मला ड्रेस होता शिंदे सर. मला म्हणले, साहेब रामराव, मला पहिल्यापासून रामराव म्हणायचे पत्रकार असल्या म्हणून. रामराव, तुम्ही तर आमच्या शाळेत नाही, ड्रेस काय शिवलाय? अहो मी म्हटलं, साहेब मला जॉईन करायचे, तुमच्याकडे नोकरीला यायचे म्हणून ड्रेस शिवले. 35 वर्षापूर्वीची घटना सांगतो मी, 35 वर्षापूर्वीची. आणि मग साहेब एका चक्राला कधीच नोकरीला घेत नव्हते. मी, बंधुराज, कमीत कमी 100 चक्र झाले असतील माझ्या शिंदे सर मॅडम. कधी वर जायचं, कधी ऑफिस. त्यावेळी इकडे कॉर्नरला होतं, आता जे जोशीचं बांधले ना तिथं ऑफिस होतं. आणि माझं शालेय शिक्षण इथंच झालं, यशवंत विद्यालयामध्ये. आणि मी खरं म्हणजे यशवंत विद्यालयात शिकत असताना दगडच होतो, नदीतला गोटाच, काहीच येत नव्हतं. आई शपथ, मला घडवण्यामध्ये लोहारे गुरुजी नंतर जर कुणाचा वाटा असेल तर ते माझ्या बाप माणसाचं म्हणजे गुंडपत्र. मी थोडं 5 मिनिट बोलणार आहे. आमच्या मित्रांना जायची गाडी, जायला सुट्ट्या आहेत, कुणाला कुठं जायचंय, कुणाला कुठं जायचंय, अडचणी आहेत. पण मी 5 मिनिट बोलणार आहे. गुंडप्पा दत्तापुरे, मी 8वीला होतो. 18 विश्व दारिद्र्य, प्रचंड अडचणी, प्रचंड समस्या, 4 भाऊ, 3 बहिणी, 7 जणांचं कुटुंब. जमीन होती एवढी मोठी, पण आर्थिक सुबत्ता नव्हती. आमचे बंधुराज त्र्यंबकप्पा मेनकुदळे, अनिल ट्रेडिंग कंपनी, अनिल मेनकुदळे यांच्या दुकानावर काम करायचे मुली म्हणून, विश्वास मुली म्हणून. मग शाळेत आम्ही असंच यायचं. मला लहानपणापासून दुसऱ्याचं काम करायची खूप सवय, मन लावून. मी जाईल तिथं आजही कारभारी होतो आणि लहानपणी सुद्धा कारभारी राहायचो. आणि मग लाईट नव्हती. बंधुराज आले आडतीहून आणि बघितलं माझं दप्तर वगैरे बघितलं, वाच म्हणले मला. आई शपथ सांगतो, माईला माय म्हणायचो मी. मला वाचताच आलं नाही आणि येतच नव्हतं 8वीला. मग यांनी एक मला वाकड होतं, गोदडं होतं त्यावेळी आमच्या घरी, गरिबी होती. खाली मी गोदडं, वरी मी गोदडं. मग माय आमची थोडी भावनिक होती. बाबांनी मला असं मारलं ना, अरे मी म्हणलो, मी दिवसभर राहतोय तुमच्यासाठी आणि तुला हे काहीच जमत नाही. मला त्या दिवशी रात्रभर झोप आली नाही मित्रांनो. आणि त्या दिवशी मी जे ध्यास घेतला, हे आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही, शिकलं तर आपण या स्पर्धेत टिकू शकतो. आणि मग 8वीला चेतने अभ्यास केला मी. बऱ्यापैकी माझे तेळडकर सर, कोल्हापुरे सर, हे सगळे माझे गुरु, सगळे शिक्षक असलेले. पण मी त्यावेळी सुद्धा फेमस होतो. आणि वर्ग 10वी पचा मी वर्ग प्रतिनिधी होतो. जेमतेम 60%, 420 मार्क आहेत मला. 420 म्हणायचे माझे मित्र, 420. पण माझं तेव्हा बी आचरण चांगलं होतं आणि आजही आचरण माझं चांगलं आहे. आणि योगायोगाने आज मी पांढरे कपडे, शिंदे सरांनी मला, सर कपडे घ्या, माझ्या अर्धागिरीला साडी घ्या म्हणून पॉकेटवरून पैसे दिले. मी ठरवून टाकलं की आपण जीवनभर सकारात्मक काम केले. शिक्षकी पेशामध्ये, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये, सूत्रसंचलनाच्या क्षेत्रामध्ये आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्ष काम केलं मी. 3 तप, एकही डाग
किंवा एकही माणूस आजपर्यंत शिंदे सर शाळेमध्ये आला नाही की दत्तापुरे सरकडे पैसे आहेत आणि दत्तापुरे सरांनी हे पैसे घेऊन काम केले म्हणून. आजही नाही, आजच्या तारखेपर्यंत. म्हणून आज शेवटी पांढरे पडले. तसं सूर्यवंशी सर, त्यांचं राहणीमान अतिशय टापटीप आहे. त्यांचं अक्षर जर बघितलं, अतिशय मोत्यासारखं अक्षर आहे. त्यांच्या कामाला तोडच नाही. लोकमान्य टिळक जर असते तर ग्रंथ लिहायचे काम आमच्या आदरणीय सूर्यवंशी सर केलं असतं. एवढं सुंदर काम सूर्यवंशी सर. मित्रांनो, त्या दिवशीची रात्र माझ्यासाठी क्रांतिकारक ठरली आणि तेव्हापासून मी अभ्यास करायला लागलो. चौथीला माझे वडील वारले होते आणि त्याच्यानंतर पालन पोषण आमच्या 4 भावाचं 3 बहिणीचं मोठा परिवार आणि त्याचं सारं संगोपन आमच्या भावाने केलं. आम्ही 4 भाऊ, त्याच्यातला मी सगळ्यात शेवटचा. तुम्हाला तर माहित आहे, नकटा असावं पण लहान असू नये असं म्हणतात. पण मी लहान जरी असलो तर घरामध्ये माझा शब्द प्रमाण आहे आणि घरामध्ये माझा शब्द प्रमाण असल्यामुळं माझी घरामध्ये बी इज्जत आहे. मुळात घरात इज्जत असल्यामुळं बाजारात होत असते, लक्षात. आणि मग माझं शिक्षण झालं. योगायोगानं आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रशेखर कासनाळे आणि दिलीप जाधव, DK जाधव यांच्या शिफारशीमुळं बाळासाहेब जाधव यांच्या BEd कॉलेजला माझं BEd झालं. खूप त्यावेळी प्रचंड रेलचेल होती. सगळे BEd गर्दी एवढी होती आणि एका तुकडीमध्ये माझा नंबर लागला. 6 महिने नंबरच लागला नाही. आणि मग चक्रा मारून मारून माझ्या जीवनामध्ये एवढा संघर्ष आहे ना, शब्दात सांगता येईल. जाईल तिथं संघर्ष, पण संघर्षातून असं पाणी लागतंय ना की ते पाणी पुन्हा जिरलेच नाही. आणि मग मला दुसऱ्या तुकडीमध्ये, पहिल्या तुकडीमध्ये नाव होतं पण तिथंही रद्द केलं. दुसऱ्या तुकडीमध्ये माझं BEdला नंबर लागला आणि माझं BEd झालं. आणि मी BEdला असताना साहेबाकडे अधूनमधून चक्रा मारायचं. आणि इथं नोकरीला लागण्यापूर्वी मी सामाजिक चळवळीमध्ये होतो. दैनिक सामनाचं काम करायचो आणि समाजासाठी सुद्धा, समाजाच्या चळवळीमध्ये त्यावेळी नुकतीच वीरशैव युवक मित्र मंडळाची गौरव भवनमध्ये स्थापना झालेली होती आणि त्याचं जबाबदारीचं पद माझ्याकडे होतं. त्यामुळे रक्तदान शिबिराला म्हणा, ध्वजारोहणाला म्हणा, या सगळ्या कार्यक्रमाला आदरणीय गुरुजींना आणि समाजामधले जे मोठी माणसं आहेत त्यांना मी आवर्जून तिथं घेऊन जायचो. आणि बालपणापासून मला निवेदनाची, बोलायची सवय होती. 8वी पर्यंत वाचता येत नव्हतं आणि मग हळूहळू मी वाचायला शिकलो, लिहायला शिकलो, बोलायला शिकलो आणि वर्तमानपत्रामध्ये लिहायला सुद्धा शिकलो. आणि आजही मी वाचल्याशिवाय झोपत नाही, काही ना काही वाचन केल्याशिवाय झोपत नाही. असा हा प्रवास. आणि मग गुरुजींनी एवढ्या चक्रा गुरुजीकडे की सर्वसामान्य माणूस आपला नोकरी असते का एवढ्या चक्रा नग म्हणून घेऊन गेला असता. पण मी जिद्द नाही सोडली मॅडम. अगदी पाठपुरावा करून गुरुजीकडून शब्द घेतला आणि जॉईन झालो. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी भावानी घेतली. भावानी परमिशन दिलं की गुरुजींनाही शाळेसाठी जागा हवी होती. सर्वे नंबर 280 मध्ये काळेगाव रोडवर आमची जमीन आहे, आजही आहे. प्लॉटिंगची जमीन आहे. समोर दुकानं काढलेत आम्ही 5-6 वर्षापूर्वी. 25-30 दुकानं आहेत. पाठीमागच्या बाजूला चापुलीकर सर मला इथं नोकरी दिले आणि तिथं तुमची शाळा निर्माण केली. ती शाळा तसंच राहील आणि मी आज सेवानिवृत्त होणार आहे. याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर माझ्या परिवाराला जातं, माझ्या भावाला जातं. भावाने जर ती परमिशन दिलं नसतं तर निश्चितपणे राम दत्तापुरे नदीतला गोटाच राहिला असता, दगडच राहिला असता. गुरुजी कसे आलो आणि त्यामुळे मी घडलो, वाचायला शिकलो, लिहायला शिकलो. आणि मग इंटरव्ह्यू घ्या म्हणजे माझा सुडे गुरुजीने. आणि त्यावेळी पलीकडे हौद होता सचिन, त्या हौदाच्या बाजूला 8वी होता शताब्दी एक्सप्रेस. 100 मुलं राहायचे. आणि BEd झालं होतं माझं शिरूरला. आणि पत्रकार पाठ झाले होते नूतनला. त्यावेळी कांबळे सर मुख्याध्यापक होते. आता आम्ही गेलो तिथं दप्तर घेऊन की दत्तापुरे पत्रकार साहेब या बसा म्हणायचे. पाठच घेतले नाहीत मी.
मोठेपणा जिकडे तिकडे. मग सुडे गुरुजींनी मला पाठ घ्यायला सांगितले. तिथे एक माझ्या जीवनाला सेटअप असतो बघा. पाठच मला जमला नाही वाघमारे सर, आणि घाम तर डोकं तिथून येऊ लागला असं. मी असे दस्ते घेऊनच बसायला, आणि 100 मुलीचा वर्ग, 8वीचा वर्ग. आई शपथ मला तिथं एवढ्या वेदना झाल्या. मी शिकवलंच नव्हतं ना, 12 पाठच घेतले नव्हते, त्यामुळे मला पाठ घेता आला नाही. पण तरी सुद्धा माझी पुण्य ही सामाजिक चांगली असल्यामुळं गुरुजींनी मला सिलेक्शन केलं आणि जॉईन करून घेतलं. तोही वाक्य, तेही दिवस, तो 8वी वर्गामध्ये गेलेला दिवस. लोहारी गुरुजी त्यावेळी मुख्याध्यापक होते आणि सुडे गुरुजी त्यावेळी त्यांचं काम बघायचे. मला एवढं दुःख झालं वाघमारे सर, मला तास घेता आला नाही हो. आई शपथ आजही आठवते मला. मी चांगल्या पद्धतीनं आजच्या पद्धतीनं शिकू शकतो क्षीरसागर, त्या पद्धतीनं समाधानकारक पाठच झाला नाही मला. मला वाटलं की आई शपथ आता गुरुजी आपल्याला चले जा हाकलून देतील म्हणून नक्की भास होता. पण माझं सामाजिक वलय जरा बऱ्यापैकी होतं. जरा गुरुजींनी चौकशी केली, त्या सगळ्या माणसांनी रिपोर्टिंग अतिशय चांगली दिली. चांगला मुलगा आहे, समाजातला तो मुलगा आहे. पण त्यावेळी मी ज्यावेळी लागलो त्यावेळी अहमदपूर समाजामध्ये लिंगायत समाज हा मातब्बर समाज आहे असं असताना फक्त राम दत्तापुरे, कुणामुळं? माझ्या भावाच्या परमिशनमुळं, माझ्या परिवाराच्या परमिशनमुळं मी यशवंत विद्यालयामध्ये जॉईन झालो. तुम्हाला तर माहित आहे, आता नोकरी मिळाली की नोकरीसाठी लगबग चालू असते. मग बऱ्यापैकी शेती होती प्लॉटिंगची माझी, गावात बऱ्यापैकी पत होती. आणि मग भल्या घरचे लोक येऊ लागले. यशवंत विद्यालयामध्ये काय, यशवंत विद्यालयामध्ये शिक्षक म्हणल्यास काय, त्याला शिक्षकाला त्यावेळी लय भाव होता. आजही आहे सर. त्यावेळी आमच्या वेळी म्हण होती, आजही त्यावेळी व्यापाराला जरा प्राधान्य होतं. पण बऱ्यापैकी समाजामध्ये परिस्थिती असल्यामुळं मग मुलीसाठी स्थळ येऊ लागले. आमच्या भावाने बहिणीने सगळीकडे बघितले, पण आमच्या नशिबात कदाचित रोडगेची आशा, माझी आशा, दत्तापुरीची आशा, संत ज्ञानेश्वरची आशा कदाचित जीवनामध्ये असेल. आणि त्यामुळं केवळ गुरुजीच्या शब्दामुळं मला ही बायको मिळाली. आणि मग हळूहळू, आणि माझं लग्न असं लग्न झालं नाही बरं, रजिस्ट्री मॅरेज झाले, कोर्ट मॅरेज झाले. कोर्ट माझ्या घरी आलं होतं, पत्रकार असल्यामुळे काय चलता होत होता, फोन केलं की ते आलं. आणि माझं लग्न घरी झालं. फोटो रजिस्टर दुय्यम निबंधकाने अहमदपूरला माझ्या जुन्या घरी येऊन मोरे सर तिथं स्वाक्षरी केली आम्ही. असा थोडस इतरांपेक्षा वेगळं वागावं, प्रामाणिक वागावं, दुसऱ्याला चोट बसू नये, काटकसर करावी. घरचीही परिस्थिती बरोबर नव्हती, बचत व्हावी अशा हिशोबानं आम्ही ते नियोजन केलं. आणि रिसेप्शन छानपैकी वीरशैव मंगल कार्यालयामध्ये अतिशय सुंदर रिसेप्शन दिलं. एक चांगल्या प्रकारची पांडा पडावी म्हणून तोही उपक्रम त्या ठिकाणी राबवला. आणि तेव्हापासून निश्चितपणे माझ्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळाली. नोकरीसाठी म्हणजे सोयरी करत असताना साहेबांनी म्हणले होते, माझी भाची आहे रामराव, आपण कसल्याही परिस्थितीत घेऊ तिला, पण अडचणी आल्या. मग मी माझं काम म्हणजे माझी सामाजिक टच चांगली होती. समाजाने मला घेतो म्हणले होते, शिवानंद हेंगणे घेते म्हणले होते, स्वर्गीय चंद्रशेखर पाटीलही घेतो म्हणले होते, आणि आपले ते महात्मा फुलेचे पाटीलही घेतो म्हणले होते, शिवाजीराव भिकारी घेतो म्हणले होते. पण गावात अगदी जवळ म्हणून मी सन्माननीय आमचे परममित्र स्वर्गीय अशोक ठाके पाटील यांनी माझ्या शब्दाला प्रमाण मानले आणि तिथे ती जॉईन झाली. ती जॉईन होताना तिथं 6 लेकरं होते फक्त, टेलिफोन ऑफिसच्या बाजूला शाळा होती. आणि माझ्या बायकोनी पूजा हेच काम आणि काम हीच पूजा असं काम केलं. आणि आज ती शाळा तुम्हाला माहिती आहे
महाराष्ट्रामध्ये एक नामवंत अशा स्वरूपाची शाळा आहे. याचं सार श्रेय जर कुणाला जात आहे तर ते म्हणजे प्रातस्मरणीय वंदनीय असलेले आदरणीय लोहारे गुरुजी आणि राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज. ज्या वेळी माझ्या जीवनामध्ये अडचणी आल्या त्यावेळी आदरणीय लोहारे गुरुजी यांनी सोडवल्या आणि राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सोडवल्या. यांचं नाव किंवा दिवस उजळून मावळेपर्यंत एकदा तरी आमच्या घरामध्ये राष्ट्रसंतांचं आणि आदरणीय लोहारे गुरुजी यांचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. हे आमच्यासाठी प्रेरणा असणार आहे. आणि म्हणून असे हे वंदनीय असणारे व्यक्ती यांच्या संघर्षामध्ये यांच्या जवळ आल्यामुळे खऱ्या अर्थानं माझं जीवन घडलं. आणि मग बायकोला म्हणलो मी, शिक्षिका होती ती आणि पप्पा गेले मॅडम तिकडे गेल्या. आणि मग आपले यशवंत विद्यालय महासागर इथं कुठं आपली दखल होणार वाढवायचं, आपल्याला काय मिळणार म्हणलो तू हो मुख्याध्यापक म्हणून पप्पगिरे मॅडम गेल्याच्या नंतर मॅडमकडे मुख्याध्यापक पद दिलं आणि सांगितलं माझ्या घरी काही कमतरता असेल तर चालेल पण शाळेमध्ये कुठलीही बाब कमी असता कामा नये. आणि म्हणून माझ्यापेक्षा पुढं आमचं वर्जन निघालं बायको आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बायकोने काम केलं. आणि महाराष्ट्रामध्ये मॅडम बरोबर आहे ना, महाराष्ट्रामध्ये नाव झालं. याचं सारं श्रेय जर कुणाला जात असेल तर गुरुजीच्या सहमतीनं अशोक पाटलाकडे मी नोकरीला लावलो आणि तिथंही चांगलं प्रस्थान आमच्या पत्नीनं निर्माण केलं. सगळं चांगलं चाललं. आम्ही दोघंही प्रामाणिकपणे सांगतो, दोघंही आम्ही एकच ध्यास आमच्या विद्यार्थ्यांचा विकासामंत्र घेऊन काम केलं. मला आठवत नाही मी माझ्या वैभवीला मी माझ्या प्रणवला कधी अभ्यास कर म्हणून म्हटलोय, पण एक करायचो आम्ही. घरी कधी टीव्ही बघत बसायचो. माझ्या घरी 50,000 रुपयाचा टीव्ही आहे पण चालू कधी नाही. खालच्या बी घरी नव्हता आणि वरच्या बी घरी नाही. आम्ही काहीतरी काम करायचं त्यामुळे हे. आणि विद्यार्थी अनुकरण पिढी असतात लक्षात ठेवा. तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक बघत बसले की ते व्हॉट्सअप फेसबुक बघत असतात. आणि म्हणून आम्ही दुसऱ्याचं कल्याण केलं. त्यामुळं कदाचित परमेश्वराने आमच्या पदरी ही सुंदर अशा स्वरूपाची पिढी दिली आहे की काय असं मला वाटतं. माझ्या जीवनामध्ये अनेक संकट आली. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करायचं. पत्रकारितेचं क्षेत्र म्हणजे कारामुकेकर सरांना माहिती आहे. तुम्ही किती चांगलं वागा, लोक तुम्हाला बसू देत नाहीत. पैसे आणून देतातच. असं मोठमोठ्या पेपरला काम केलं, लोकसत्तेला काम केलं मी, विश्वासानं लोकसत्तेला काम केलं, लोकमतला काम केलं, सामनाला काम केले, देशोन्नतीला काम केले. आणि मी जिथं काम केलंय तिथं मन लावून काम केले, जीव ओतून काम केले. आणि मला हे शैक्षणिक सामाजिक काम करण्यामध्ये संधी जर मिळाली असेल तर ती शाळेमुळे मिळाली. 7:30 ते 12:30 पुणारी कमातास. मी शक्यतो माझ्या उमेदीचा जो काळ आहे तो सकाळी एकदा जेवलं की संध्याकाळी जेवायचं, एवढं प्रचंड काम मी केलं. आणि मला धनापेक्षा जास्त मान जास्त मिळाला आणि त्या मानामुळे मी प्रचंड पळालो. आणि असे अनेक सुखदुःखाचे टप्पे येत होते. मी माझं कुटुंब तर घडवलंच, पण मी माझ्या भावाच्या मुलाला M.Pharm करायला लावलं पुण्याला जाऊन. आणि आज तो पुणे या ठिकाणी छानपैकी त्याची लॅबोरेटरी आहे सर, सुनील सरांच्या मुलाप्रमाणे सुंदर 2 लॅबोरेटरी, अतिशय देखणं काम आहे. त्यानं नोकरीला त्याची पत्नी नोकरीला आहे. माझा दुसरा पुतण्या ICICI बँकेमध्ये मुंबईला मॅनेजर आहे. त्याच्यापेक्षा बारका इथं उदगीरला ICICI बँकेमध्ये काम करतो. दुसऱ्या भावाची मुलगी इंजिनियर आहे. दादाची मुलगी तिचा B.Ed ला नंबर लागला होता, D.Ed ला सीताबर्डीला. तिथे जाऊन प्रवेश सुद्धा आम्ही घेतला होता. पण जावाई म्हणाले नाही, मला बायकोला नोकरी करू द्यायची नाही. त्याचं सोनालिका ट्रॅक्टरचं शोरूम आहे. पण मी माझं कर्तव्य करत असताना
कुटुंबाला सुद्धा सोबत घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि 5-7 वर्षापूर्वी माझा तर विकास झालाय, पण माझ्या कुटुंबाचाही विकास झाला पाहिजे यासाठी पत्राचे शेडे 5-25 दुकानं तयार केली आणि ती सुद्धा माझ्या कुटुंबासाठी एक अतिशय जमेची अशा स्वरूपाची बाजू आहे. आणि म्हणून आम्ही सगळे भाऊ 4 भाऊ जरी थोडेसे 5-6 वर्ष झालं बाजूबाजूला राहत असलो तरी आम्ही विचारानं एक आहोत. सगळ्यांना बोलवायचं होतं, पण अडचण अशी होती की सुट्ट्या आहेत, समोर माणसं एवढे राहतील का नाही. आई शपथ वाघमारे सर, मी बोलून नाही दाखवलं की तुम्हाला आमचे चाकूरचे भाऊजी आहेत ॲडव्होकेट सोनटके साहेब, ते येत होते. पारशीचे भाऊजी येत होते. माझे मावस भाऊ आहेत पिरुला दोंडे परिवार, ते येत होते. मी त्यांच्या कार्यक्रमाला अर्ध्या रात्री जातो म्हणून ते सुद्धा सगळे माझ्या कार्यक्रमाला येत होते. पण रसिक प्रेक्षक समोर असतील का नाही भाऊगे सर, म्हणून मी माझ्या नातेवाईकांना फारसं बोलवलं. वाघमारे सरलाही म्हणलो सर खूप इच्छा आहे, पण सुट्ट्या आहेत, त्यांच्या बी अडचणी आहेत, कुणीतरी पत्नी तिथे वाट बघते, कमिटमेंट केलेली असते, जायचं असते, त्याच्यामुळे अडचण होईल म्हणून मी माझे सोयरे काही तेवढे लांबवलेले आहेत. मित्रांनो, जीवनभर मी सकारात्मक काम केले, पत्रकारितेमध्ये सकारात्मक काम केले, निवेदनाच्या क्षेत्रामध्ये टॉप टू बॉटम, अगदी अंत्यविधीचं संचालन ते केंद्रीय गृहमंत्री मोहन भागवत, नितीन गडकरी, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, किती लोक सांगा, जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मोफत केलं बरं, मोफत. आजपर्यंत तरी लोक असे 5-5 हजार असं. त्या गौतमी पाटलाचा कार्यक्रम चाकूरला होता, धनसेटे सर साक्षीला आहे. नाही मी निवेदन करत होतो, धनसेटे सर मला काय सांगायचं आहे का, बालाजी पाटलांनी 5,000 रुपयाचं बंडल काढलं आणि माझ्या खिशात टाकत होते. मी म्हणलो नाही पाटील साहेब, मी एक शब्द टाकला तरी माझं काम करा. 5,000चं बंडल परत दिलंय, धनसेटे सर साक्षी आहे. कार्यक्रम संपल्यानंतर होतोय. म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, निवेदनाच्या क्षेत्रामध्ये खरं सांगतो सर, पैशाचं ते पॉकेट अगदी सही सलामत तसंच बाजूला घेऊन मला दिला ते सर्व ते साक्षर आहे. मी अद्यापर्यंत आजच्या तारखेपर्यंत तरी पाठलो नाही सर, मला पैसे नको परत दे. मी पॉकेट घेतले नाही सर कारामगीकर सर, पण इथून बदलून गेलेले सगळे अधिकारी माझा सिंगल फोन जरी केला तर उचलतात. बोला दादा प्रेसर ही जमेची बाजू. आपल्याकडे काल 10वीचा कार्यक्रम होता. मी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली 5 वर्षापासून नाही आज नावाने सर, पण कार्यक्रम होता. डॉक्टर साहेब म्हणले मला सर एवढा मोठा कार्यक्रम आहे, शिंदे सर बरोबर आहे ना, आपल्याला त्या DYSP ला बोलावं लागते. आम्ही काय हजर जबाब लगेच फोन काढला. मी पहिल्यांदा उचलले नाही कार्यक्रमात होतो सर, म्हणजे त्यांचा नंतर फोन आला. मुलं असं सर 10वीचे आमचे 100%चे 10 मुलं आहेत आणि त्यांचा सत्कार करायचा आहे आणि तुम्ही ड्रेसवर यायचंय. साहेबांनी एका शब्दात माझं ते वाक्य मान्य केलं. काल तर साहेबांनी सर म्हणजे नाही सर मी जरा बाहेर काय होतो बोललो, आता आलं माझ्याकडे जबाबदारी दिली म्हणजे, आणि साहेबांनी शब्द पाळला. नंतर डॉक्टर साहेबांकडे दिलो मान म्हणून. डॉक्टर साहेब बोलले एका मिनिटात शिंदे सर आले साहेब, निरोप न देता वाघमारे सर रायबोले साहेब आले आणि त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. ही जी किमिया आहे ना मित्रांनो, ही किमिया फक्त तत्वाशी आहे. आणि मी जर पैशाला वाटलो असतो तर माझा शब्द चालला नसता, प्रमाण मांडलं नसतं. आजही मी नाही 5 वर्ष झाल्या कामामध्ये, तरी सुद्धा मला लोक पत्रकार म्हणतात, सन्मान देतात. ते शिक्का लागलेला आहे 20 वर्षाच्या कामाचे. आणि मग निश्चितपणे पत्रकारितेमुळे माझा धनलाभ झाला नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माझे मित्र मंडळ आहे. कुठेही जावा तुम्ही, कुठेही जावा. जळगावला थोडी आली होती अडचण, लोकमतच्या माणसाने फोन केला माझी मित्र अडचण. मी संचलन अहमदपूरला नाही, लातूरलाही केलं, पुण्यालाही केलं, मुंबईलाही केलं. मुंबईला संचलन केलं, ठाण्याला लोकमतचे उपाध्यक्ष बालाजी मुळे आहेत, त्यांच्या मुलीचे लग्न होते. आणि म्हणून ही संधी
मी जर यशवंत विद्यालयामध्ये लागलो नसतो तर मला वाचायची सवय लागली नसती, कामाची सवय लागली नसती. आणि वेळेचा पक्का आहे, मी ठरलं ना 2 वाजता रात्री 1:30 वाजताच तयार होतो. ही कुणामुळे जमलंय? आदरणीय लोहारे गुरुजीच्या सांगण्यातून. आणि सगळ्यात अधिक गाडीमध्ये फिरणारा जर कोण माणूस असेल तर मी आहे. आणि म्हणून मला भूषण वाटते कधी कधी गुरुजीच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं माझं कुटुंब घडलं. आणि गुरुजीच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं चांगल्या माणसाची संगत असू द्या मित्रांनो, फायदे होते. भले काही ठिकाणी अडचणी येत असते, सोडून द्यायच्या बऱ्याच गोष्टी, धरायच्या नाही, सोडून द्यायच्या. सोडून दिले की माणूस अधिक सुखी होते. आणि म्हणून आपल्याला पटलं नाही, सोडून द्या, पण चांगल्या माणसाची संगत सोडून नका. ऊस कसा असतो बघा, त्याला कितीदा बी सरक्यात घाला त्याचा गोडपणा जात नाही. तसा माणूस आपल्याला लाभलेला आहे. ते म्हणजे आदरणीय लोहारे गुरुजी आणि आमच्या मातुश्री यांच्या संगतीमुळं माझं जे घर आहे ते घर अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1 नंबर सेटल झाले मित्रांनो. मी धन कमवलं नाही, पण संत सांगतात की धनापेक्षा आपली संतती महत्वाची आहे. आणि म्हणून हे जे मेरे 2 अनमोल रतन, एक प्रणव और दुसरी वैभवी, ही जी ब्रँड अमरपूरमध्ये तयार झाले, एम्स नावाचं जे ब्रँड आहे ते आमच्या प्रणवनी तयार होतात. म्हणून तुम्ही ढ समजू नका स्वतःला. स्वतःला ढ समजू नका. तसं म्हणत नाही मॅडम. मी जी घडवलो ना ती आदरणीय लोहारे नाही हो, मी ढ होतो, 8वी पर्यंत ढ होतो, मला वाचायला येत नव्हतं, शिकायला येतं. कसे तयार झाले हे? ते श्रमामुळे तयार झाले, नंतर परिश्रमामुळे तयार झाले. तसं काही नाही. आणि म्हणून हा सगळा प्रवास अतिशय धगधगता प्रवास आहे. आणि माझे जवळजवळ 31 वर्षाची सेवा आहे. त्याच्यामध्ये 3 महिने फक्त कबल सांगितलं होते काही तांत्रिक अडचणीमुळे, आणि बाकी सगळी सेवा माझी इथं आहे. गेल्या 4 वर्षापासून मी इथं सुपरवायझर म्हणून काम करतोय. आणि हे काम करत असताना अडचणी आल्या. 18-19ला माझ्यावर खूप मोठं संकट आलं आरोग्याविषयी. काल मी चिंतन केलं, आपल्याला एवढा मोठा आजार का जडला वाघमारे सर? त्याचं कारण आहे, मी जीवनभर कधीच, आणि तुमच्यासाठी आदर्श आहे, पुढच्या स्टेज मागचा शाना. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मी का आजारी पडलो सोंडके सर? मी वेळेत कधीच आहार घेतला नाही पाटील सर, कधीच आहार घेतला नाही वेळेत. सकाळी एकदा घ्यायचं, संध्याकाळी मग 10-11 किती का वाजला 2च टाइम जेवण. आणि जेवण असं की बस 2 भाकरी, त्याच्यापेक्षा जास्त एकदा जेवणास काय त्याला पोटाला गोडाऊनच करायचो मी. पण इथंच डॉक्टरांनी सांगितलं की दत्तापुरे सर, इथंच तुमचा निर्णय चुकला. आरोग्यम धनसंपदा, आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तुम्ही, आणि मग एवढा मोठा आजार तुम्हाला जडला. आणि मग ASG मध्ये माझं ऑपरेशन झालं. आणि त्या कालावधीमध्ये माझ्या 4ही भावाची जी मदत आहे ती मी शब्दात सांगू शकतो. दत्तापुरे सर गेले 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 म्हणून चर्चा. अशाही परिस्थितीमध्ये जी मदत माझ्या कुटुंबाने केली, माझ्या भावाने केली, माझ्या पत्नीने केली, तिच्यासाठी शब्द नाही मित्रांनो. मी आजारी पडलो आणि त्या आजारपणातून बाहेर येण्यासाठी माझ्या पत्नीने, माझ्या डॉक्टर मुलीने, आणि माझ्या डॉक्टर मुलाने, आणि माझी आई असलेली सासूबाई, आणि दुसरे सरच्या घरचे, आणि माझे सगळे भाऊ, आणि आमचे काही मित्र, याने जी मदत केली ना ती याच्यासाठी शब्द नाही. मी त्यांचं खेटर झालो तरी सुद्धा त्यांचे उपकार मी फेडू शकत नाही. माझ्या पत्नीविषयी तर काय बोलावं मित्रांनो. खरं म्हणजे पत्नी ही क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळाची ती माता असते मित्रांनो. माझ्यासाठी तर हे ठरलं बरं असं. आणि म्हणून सगळ्यासाठी सांगा.
सगळ्यासाठी सांगा. माझ्यासाठी तर ठरलंय, पण सगळ्यांनी हां. असं हे वाक्य ब्रीज घेऊन काम केलं पाहिजे. आणि आणि म्हणून आणि ते करावंच लागतंय. माझ्या भावाविषयी आणि माझ्या पत्नीविषयी कृतज्ञतापूर्वक त्यांच्या चरणामध्ये वंदन होतो, नमन करतो. आणि मला ट्रीटमेंटला जायचं होतं हैदराबादला. त्यावेळी ही कुठेही असले, मुलगी औरंगाबादला असली, मुलगा भोपाळ असला, तर तिथून माझ्या ट्रीटमेंटसाठी ते यायचे. हे शब्दात वर्णन करू शकत नाही. आज जर बाजारात बघितलं ना, मुलगा आणि बापाचं नातं काय झाले, चिंतनाचा विषय आहे. ते सगळं आभाळ जरी फाटला असलं तरी शेवटी आपल्या संस्कारावर ते सारं अवलंबून असतं. त्या संकटामध्ये सुद्धा आदरणीय शिंदे सरांनी मला खूप मदत केलेली आहे. शिंदे सर म्हणजे अजब रसायन आहे. सर बोलत नाहीत, कळतच नाही त्यांच्या मनात काय ते. कमीत कमी 4-5 वर्ष झालं शिंदे सर सोबत वाघमारे सर मी काम करतो. मला आणखी शिंदे सर कळे नाही, आई शपथ. पण शिंदे सर ग्रेट आहे, खरंच ग्रेट आहे शिंदे सर. मी ज्यावेळी अडचणीत होतो, मेडिकलच्या माझ्या फाईल होत्या सर, फाईल अशा PhDच्या फाईल होती, त्याच्यावर सही करण्यासाठी तुम्हाला तर माहित आहे सहीसाठी काय असते ते. पण या माणसाने, त्यांचं नाव गजानन आहे आणि मी गणेशाचा भक्त आहे, पण शिंदे सरांनी जी मदत केली ना, त्याच्यासाठी सुद्धा शब्द नाही. पुन्हा एकदा आमच्या परिवाराच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक आपल्याला नमस्कार करतो. आदरणीय वाघमारे सर, आमचे बालमित्र आदरणीय शिवाजी सूर्यवंशी सर, यांनीही शालेय कामकाज करत असताना खूप अडचणी येतात, खूप अडचणी. आणि मित्रांनो, मी आक्रमक आहे. मी आजारी पडल्यापासून आक्रमकपणा सोडून दिलाय. पत्रकारितेमध्ये 30 वर्ष काम करतो म्हणजे बांगड्या घालून काम करता येत नाही. पत्रकारितेमध्ये बूट निब्बर पाहिजे. खूप अडचणी येतात. पण मी शाळेमध्ये बऱ्याचदा वाघमारे सरांना म्हणत होतो, मी सर मी माघार घेतोय. त्याचंच कल्याण हो म्हणून मी माघार घ्यायचं, आपलं काम करत राहायचं. एकच ध्यास होता, कांबळे सर हसले तिथं, एकच ध्यास होता की शाळेची प्रगती व्हावी, 5वी-7वीचा विकास व्हावा, एवढीच एक तळमळ होती. निश्चितपणे तुम्हा सर्वांच्या साक्षीनं, तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं हे अतिशय चांगल्या पद्धतीने झाले. आणि मी जर यशवंत विद्यालयामध्ये नसतो तर निश्चितपणे मला माझी बायको ही मिळाली नसती आणि माझा हा जो परिवार आहे तो घडला नसता. आणि म्हणून पुन्हा एकदा लोहारे गुरुजीच्या सत्कर्मामुळे, सांगण्यामुळे, लोहारे सर जामीन होते माझ्या, सासूबाई बसल्या तिथे, सासूबाई मला नाही देत. लोहारे गुरुजी म्हणले, अहो एवढं पोरग चांगलं मिळते का तुम्हाला? मग लोहारे गुरुजीच्या शिफारस, बरोबर आहे ना मामी? मग लोहारे गुरुजीच्या शिफारसीमुळे मला माझी आशा मिळाली आणि त्यामुळे माझं जीवन खऱ्या अर्थानं एवढा व्याप जरी असला तरी माझ्या आईचं संगोपन, आम्ही सगळेजण माय म्हणायचो, त्या माझ्या माईचं संगोपन प्रचंड विजय असलेली माझी बायको यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक वंदन करतो, नमस्कार करतो. आणि आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून, उशीर झालाय, प्रत्येकाच्या अपॉइंटमेंट आहेत, धोंड्याचा महिना आहे, मला या धोंडे जेवायचा कार्यक्रम होता, बोलून नाही बाबा माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, मला आज हा कार्यक्रम करायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं, म्हणजे आज लोक पैसे देतील पण वेळ द्यायला कुणीच राहिला नाही. अशा मंगल प्रसंगी आमच्या या शेवटच्या सेवापूर्तीच्या सोहळ्याला आपण अगदी वेळेमध्ये या ठिकाणी एवढं प्रचंड अशा स्वरूपात होऊन असताना आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक वंदन करतो, नमस्कार करतो, प्रणाम करतो. आणि आदरणीय शिंदे सरांनी हा भावस्पर्शी अशा स्वरूपाचा, हृदयस्पर्शी अशा स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी घेतला. माझ्यासोबत माझ्या पत्नीचं, माझ्या 2 मुलाचं, आमच्या परिवाराचे कुलगुरू असलेले आदरणीय दादा यांचा या ठिकाणी सत्कार केला. आमच्या आई रूपामध्ये बसलेल्या माझी आई स्वर्गात आपण चुकी आहे,
म्हणून मी तर सुखी आहे. आणि मग तुम्हाला सुद्धा विनंती आहे, आपण आई वडिलांसोबत राहा. कुठे जरी असले आई वडील तर आपण आई वडिलांची प्रामाणिकपणे सेवा करा, अशा स्वरूपाची विनंती या प्रसंगी करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.